आज माझ्या घरातनं कायमची बाहेर व्हायचं काय? मम्मी साहेब, रागाच्या भरात येऊन काही बी करू नका, जेलमध्ये जाल नाही तर. निबळट, तुझ्यामुळे माझा लेक माझा नवरा समद्यांच्या नंतर अपराधी ठरले मी. तेव्हा तुला संपून जेलात विचारण्यात तयार आहे मी. तुझ्यामुळे मला आज हार म्हणावी लागली. तुला जितकी सोडत नसते मी. मम्मी साहेब, चुकीचं वागताय तुम्ही. असं वागू नका, सोडा तो चाकू. तुला जितकी सोडत नसते मी. किती स्वार्थी असाल. स्वतःचा लेक जिंकला तर त्याचा जरा बी आनंद नाही तुम्हाला, पण स्वतःच्या पराभवाचा बदला घ्यायला या ठराल जाल. ये निबळट, ये तुझ्यामुळे माझ्या हातात ये निबळट. हो, मी काय केलंय? आजवर तुम्ही मला त्रास देताल. एवढं होऊन बी तुमच्यात आणि सत्याच्यात अंतर येऊ नये म्हणून मी झटत राहिले. आत्ता बी तेच केलं. जर मला वाटलं तर आत्ता मी तर सगळ्यांना बोलू शकते. बोलू सगळ्यांना? बोलू का? सध्या लई मोठी लढाई सर करून आपण इथवर आलो आणि याच्या पण पुढे जायचं. माझा विश्वास आहे तू बरोबर असताना मला काहीच होऊ शकत नाही आणि मी बी तुला काही नाही होते ना. काय रे, काय बघतोय? अगं माझा कंदी पेडा कसला गोड दिसतोय.
खरं का काय? असं वाटतं खाऊनच टाकावा. बस, सारखं हे सुचतंय तुला. आज नाही, आज माझा उपवास आहे. उपवास? कसला उपवास? दरवर्षी विसरतोय. वटपौर्णिमा आहे आज. वटपौर्णिमा? वा 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 वा. 7 जन्म मला तूच नवरा मिळावा असं मागतेय मी. एक जन्म नको झालाय, 7 जन्म. काय म्हणला? 7 जन्म मी तुला मिळावा म्हणून तू उपवास धरलाय. हा. वा 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 वा. आवडलंय मला, आवडलंय. ऐक की, मी काय म्हणते, मी इतकी छान तयार झाले का नाही? छान दिसते का नाही मी? आज वटपौर्णिमा आहे का नाही? मी उपवास पकडलाय का नाही तुझ्यासाठी? एवढं प्रेम करते का नाही मी तुझ्यावर? 7 जन्म तूच मिळावा असं बघते का नाही मी? मग तू पण नाही खायचा. अरे अगं, उपवास तुझा आहे, माझा नाही. बायकाने उपवास पकडायचा असतो, नवऱ्याने नाही. असं कुठे लिहून ठेवलंय होतं? आज काही नसते. आणि मी का नाही पाहिलंय, काही काही नवरे का नाही करतात त्यांच्या बायकांसाठी उपवास. त्यांना तीच बायको पाहिजे असेल 7 जन्मासाठी. हा, मला पण तूच पाहिजे. तूच पाहिजे मला. पाहिजे ना? मागच्या वर्षी केला होता की उपवास, आठवतंय का? अरे हो, केला होता की तेव्हा. जमला होता की, जमला होता. जमेल जमेल. आणि आपण कुठं सोडलं होतं की उपवास, है की नाही? जमेल जमेल तुला. भूक लागली ग सपने. बघ पोटात कावळे ओरडायला लागलेत. ए, काही भूक भीक लागलेली नाही, बरोबर जमतंय सगळं. जाऊ दे, मागच्या वर्षी सारखी ह्या वर्षी पण भजी मागवतो, डायरेक्ट डिलिव्हरी दुकानात. काय मिसेस सुर्वे, नवरा जिंकून आला म्हणून एवढा नट्टापट्टा? मिस्टर सुर्वे, असं रोमॅन्टिक नाही वागायचं. कारण तुम्ही आता नगरसेवक झालात, नेत्यासारखं वागायचं. मिसेस सुर्वे, तुम्हाला असं कोणी सांगितलं की नेते लोक त्यांच्या बायकोंशी रोमॅन्स नाही करू शकत? वागू शकतात, पण आज आज नाही. मग त्यासाठी काही वेगळं कॅलेंडर बघावं लागतं का? कॅलेंडर आता रोज बघावं लागेल, सणांची माहिती ठेवावी लागेल. म्हणजे बायकोशी रोमॅन्स करायला मी एवढं सगळं करत बसायचं? सत्या, आज काय आहे माहितीये का? नाही, काय आज? वटपौर्णिमा आहे आज. उपवास धरलाय तुझ्यासाठी. 7 जन्म हाच नवरा मिळू दे म्हणून उपवास केला. वाघमारे, मी कालच तुम्हाला सांगितलं, अहो तुम्ही माझं गुड लक आहे. तुम्ही माझ्या सोबत असाल ना तर 7 जन्म काय 1000 जन्म जगीन मी, आणि त्या 1000चे 1000 जन्म मी तुमचाच असेल. हे माझं प्रॉमिस आहे तुम्हाला. बाई, नेता लोक लगेच गोड गोड बोलायला शिकली बाबा.
वाघमारे तुम्हाला माहितीये का तुम्ही किती गोड दिसताय ते की माझ्या तोंडातून ना गोड शब्द असे आपसूक बाहेर येतात बघा. बघू किती गोड दिसताय वाघमारे. सत्या काय लहान बाळासारखं. लहान काय इकडे बघा सर. सत्या बस. तो जिंकला म्हणजे ही खूप मोठी गोष्ट म्हणाल. काय कमालच झाली की यो कसला आवाज येतोय. मी जाऊन बघते तू आवर. एक मिनिट. नगरसेवक साहेब हेच घालून तयार व्हायचा. अहो वाघमारे सकाळ सकाळ ही पत्रकार कशाला आहेत. मी रातच्याला निर्भयला मारणार होते हे तर सांगितलं नसेल ना तिने समजायला. भया काय विषय. एवढी गर्दी एवढी माणसं आलीत होय. पत्रकार बी आलेत. सत्यभाऊजीने भेटायला आलेत का. मी पण त्यांना तर कालच भेटून गेलेत की. ते काय एवढे मुख्यमंत्री लागून गेलेत त्यांना भेटायला यायला. नाही म्हणजे होतील मुख्यमंत्री ते. माझा विश्वास आहे. हे उद्योग तुला कोणी करायला सांगितलं होता. कशाबद्दल बोलते. तुला चांगलं ठावाय मी कशाबद्दल बोलते ती. रात्री जी काही झालं ती समजा सांगितलंच नाही ना. म्हणूनच जमलत नाही माणसं. खरं तर तसंच करायला पाहिजे. कारण तुमच्यासारख्या सासवांमुळे सुनांचा जीव किती गुदमरतो ते जगाला बी कळायला पाहिजे. पण काळजी करू नका. मी नाही बोलवलं त्यांना. स्वतःहून आलेत ते. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सगळे सकाळी सकाळी. हो सत्यजित रावांना बोलवांना बाईट घ्यायची आहे त्यांची. बोलवते. 5 मिनिटं थांबा येईल तो. तोपर्यंत तुम्ही बसून घ्या. हो चालेल. नमस्कार. आता निवडणुकीविषयीच्या बातम्या. साताऱ्यात सगळ्यात जास्त चर्चेचा विषय होता तो वॉर्ड क्रमांक 5चा. कारण आई आणि मुलगा यांच्यात थेट लढत होती. तशी तिरंगी लढत होती. पण ह्या लढतीमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित सुर्वे हे आपल्या आईच्या विरोधात आणि त्यांचे दैवत असणाऱ्या खुद्द तात्यासाहेबांच्या विरोधात उभे राहिले होते. सयाजी मुकादम या दुसऱ्या उमेदवाराची मतं खाण्यासाठी खुद्द तात्यासाहेबांच्या सांगण्यावरून सत्यजित उभे राहिले होते अशी चर्चा होती. पण ते सगळे अंदाज खोटे ठरून सत्यजित सुर्वे हे प्रचंड मतांनी निवडून आलेले आहेत. हो तात्यासाहेब पक्षाचे चिन्ह. कशाला सारखा सारखा फोन करतात. पंकजा हा रेडी. अहो ते आता नवीन सदस्य जे निवडून आलेत नगरपालिकेत त्यांच्या सत्कारासाठी आणले होते. तू थांब तिकडे मी येतो. तात्यासाहेब पक्षश्रेष्ठींचा सारखा सारखा फोन येतोय. बोलला तर बरं होईल. तात्यासाहेब काय चाललंय हे.
त्या सत्याला अपक्ष उभा केला आणि तो निर्णय उलटला आपल्या पक्षावर. साहेब माझं तुम्ही ऐका. काही एक बोलू नका. पक्षाचा आदेश होता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात पाहिजेत. तुमच्या एका चुकीच्या निर्णयानं त्रांगडं होऊन बसलंय सगळं. एक वेळ घरची बाई हँडल करता येते पण हे अपक्ष हँडल करता येत नाही. बघा साहेब, तो सत्या जरी अपक्ष म्हणून निवडून आला असला ना तर तो माझाच माणूस आहे, आपलाच माणूस आहे. त्याला मी कधी पक्षात घेऊ शकतो. आपण घेऊ त्याला पक्षात. पण त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. आता त्याला परत घेतला तर छीत होईल आपली. त्याचं काय? हे आवडलेलं नाही पक्षाला. तात्या साहेबांचा तात्या साहेबांचा तात्या साहेबांचा तात्या साहेबांचा तात्या साहेबांचा तात्या साहेबांचा. नाही हो वाघमारे, मी काय वडाचं झाड वाटतोय तुम्हाला? फेऱ्या काय मारताय मला? सत्या, पत्रकार आलेत बाईट घ्यायला. वाघमारे, एक पप्पी दे. चल. हो तात्यासाहेब, आपले निवडून आलेले उमेदवार आलेत तुम्हाला भेटण्यासाठी. प्रेसला बोलवा. पत्रकारांसमोर त्यांचा सत्कार करू. हो. हॅलो, हा तात्यासाहेबांची प्रेस. काय नाही जमणार? आपण हा हॅलो, तात्यासाहेबांची आपण एक त्याच्या आधी तुम्ही येऊ शकता ना. हॅलो हॅलो, हा नमस्कार, तात्यासाहेबांची प्रेस होती. अहो मान्य, तुम्ही एक 5 आधी थोडस तात्यासाहेबांची घेऊ शकता ना. नाही जमणार असं कसं? अहो पण हॅलो, तात्यासाहेब सगळे पत्रकार त्या सत्याची बाईट घ्यायला गेलेत. त्यांच्यासाठी ब्रेकिंग न्यूज मिळाली ना. तात्यासाहेबांचा उमेदवार स्वतःच्या आईला हरवून निवडून आलाय. मोठी ब्रेकिंग न्यूज मिळाली. तात्यासाहेब तर आपल्या एवढ्या सीटा निवडून आल्यात, पण त्या सत्याच्या एका निकालामुळं तुम्ही जिंकून पण हारल्याचा फील येतो. म्हणजे हे मी नाही म्हणत आहे, त्या पत्रकारांच्या बोलण्यातून जाणवलं. पण तात्यासाहेब आता असं होत असेल तर नंतर काय होईल? आपण सत्याचा सत्कार करू. सत्या जिथं असेल तिथं जाऊन त्याचा सत्कार करू. आपण मोठा सत्कार करू. वेगळ्या पद्धतीनं करू सत्कार आणि त्याचं कौतुक किंवा कौतुक करू सत्याच. बसा बसा बसा. सत्यजित, पालिकेच्या या निवडणुकीत तुम्ही निवडून आलात. आता नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून तुम्हाला काय वाटतंय आणि जनतेला काय सांगाल? हे बघा, एक साधा कार्यकर्ता ते नगरसेवक असा जरी माझा प्रवास असला तरी लोकांची सेवा करणं हेच माझं ध्येय आहे. कारण मी नगरसेवक काय पद मिरवायला नाही झालो, लोकांसाठी राबायला झालो. सर, तुम्ही तुमच्या आईंना हरवून निवडून आलाय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? आणि आता अपक्ष निवडून आलाय तर कोणाला सपोर्ट कराल? हे बघा, मी कोणालाही हरवलेलं नाही.
आणि मी जिंकलेलो सुद्धा नाही. हा विजय लोकांचा आहे, त्यांनीच मला निवडून दिलंय ना. आणि मी सपोर्ट कुणाला करणार हे सध्या तरी मला सांगता येणार नाही, कारण ज्यांनी मला निवडून दिलं मी त्यांनाच विचारणार आहे की मी काय केलं पाहिजे. आणि जर तुम्ही माझं विचाराल तर माझा सपोर्ट हा नेहमीच आपले जे तात्यासाहेब. अरे तू आमच्या इथे साहेब, तुम्ही अचानक आलात, काय नेमकं कारण आहे भेटीचं? साहेब, निवडणुकीमध्ये सत्याला तुम्हीच उभं केलं होतं, यामागे किती तथ्य आहे? साहेब, सत्या तुम्हाला सपोर्ट करेल का? दादासाहेब, निवडणुकीपूर्वी तुम्ही सत्याला पक्षातून बाहेर काढलं आणि त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली. आणि आता तर पालिकेच्या निवडणुकीत तो अपक्ष म्हणून निवडून देखील आला, नगरसेवक देखील झालाय. मग तुम्ही तुमच्या पक्षात त्याला परत घेणार आहात का? बघा पत्रकार मित्र हो, तुमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर मी टाळणार नाही, देणार सगळ्या प्रश्नांची उत्तर. त्याच्यात हा जो माझा लाडका आहे सत्या, त्याच्या विजयाचा आनंद मला साजरा करू द्या. कौतुक कौतुक केवळ कौतुक. मिरवणूक काढणारे भव्य दिव्य ना भूतो ना भविष्य अशी मिरवणूक काढणारे मी याची सगळ्यांनी यायचं. सत्य नगरसेवक झाल्यावर सर्वात पहिलं काम तुम्ही काय कराल? हे बघा, नगरसेवक मी आत्ता झालोय, मग त्याआधी मी एक नवरा आहे. आणि आज वटपौर्णिमा आहे, त्यामुळे आधी मी वटपौर्णिमेची पूजा करणार आणि नंतर सगळी कामं करणार. सत्य, एकच मिनिट. अहो वाघमारे, काय झालं? काय करतोयस? जे योग्य आहे तेच करतोय. सत्या, तुला या सगळ्याचा विचार करायची काय गरज नाही. वटपौर्णिमेचा उपवास मी धरलाय, मी जाईन, तुला याची काय गरज नाही. वा, तुम्ही उपवास धरला माझ्यासाठी, माझ्या दीर्घायुष्यासाठी तुम्ही पूजा आणि प्रार्थना करणार, वडाला 7-7 फेऱ्या मारणार आणि मी तिथे यायचं नाही? आलो. ते काय नाही, मी येणार म्हणजे येणार. अरे काय काय रे, नगरसेवक झालास म्हणून काय आमच्या मुलीला त्रास देणार? डोमेस्टिक व्हायलन्सची केस करू काय तुझ्यावर? 498 बघा की तात्यासाहेब, सत्य त्याचं काम सोडून माझ्यासोबत यायचं म्हणतो. तात्यासाहेब, आता मी एक नवरा म्हणून माझं कर्तव्य पार पाडायला नको काय? तुम्ही समजावा जरा. तुम्ही समजावा काय? अहो मग काय, तुम्हाला कळलं तर समजवायलाच पाहिजे ना. मला कळत नाही. एक मिनिट. हे बघ सत्या, लेडीज फर्स्ट. आधी वटपौर्णिमा, मग समाजसेवा. काय येतो त्याला कळत कर. बघा, आधी लेडीज फर्स्ट, मग समाजसेवा. चला चला. साहेब, मीडिया टाळते. आज पहिल्यांदाच मीडियाने टाळलेलं बघितले साहेब. मीडिया त्या मंजूने तिच्या सत्यवानासाठी कितीही प्रार्थना करू दे, त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी. सर्वांना माहित नाही की त्यांच्या आयुष्यातली शेवटची वटपौर्णिमा आहे, पहिली आणि शेवटची.
ही सगळी इथं बी आलीत, मागच लागल्यात तुझ्या. आणि किती गर्दी आहे, कशी करणार पूजा? वाघमारे, मी काम करतो. मी ना एक झाडाची फांदी तोडून आणतो, मग तुम्ही सगळेजण इथंच पूजा करा. नाही सत्या, असं झाड तोडणं बरोबर नाही. त्यांना पण जीव असतो रे. मला तर वाटतं ना, प्रत्येक बाईला एक हक्काचं वडाचं झाड पाहिजे, म्हणजे झाडाची संख्या बी वाढेल आणि वडाचं झाड सगळ्यात जास्त ऑक्सिजन देत, त्यामुळे पर्यावरणाचं संवर्धन बी होईल. बलमा, ओके चला. सत्या, बळवंताला काय सांगितलं रे कानात? पप्पा, आज आपण वट पौर्णिमा साजरी करायची, पण जरा वेगळ्या पद्धतीने. चला सगळेजण माझ्या बरोबर चाल. नेमकं काय करतात भाऊजी? कुठं घेऊन जातात? सांगतो सगळं. चला 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 पप्पा. अगं ए माझे राणी, अगं मला लय भूक लागले, काहीतरी खायला दे मला. तू पोटभर खाल्लंच म्हणून माझी भूक जाणार नाहीये. मला लय भूक लागले, मला काहीतरी उपासाची खिचडी तरी दे ना खायला. अजिबात नाही. हिचं मी तुमच्यासारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा म्हणून मी किती वर्ष झालं उपास करते, आणि तुम्हाला एक दिवस धरता येत नाही होय? आणि ह्या वर्षीच नाही बरं का, इथून पुढं 5 वर्ष उपास करायचंय. ठीक आहे ठीक आहे, चला पाण्याने तरी पोट भरतो मी. साहेब, तात्यासाहेब आले. तात्यासाहेब, चल 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 चल, आमचा आमचा ए जा, बोलो घेऊन जा. तात्यासाहेब आले. अरे या 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 तात्यासाहेब या. एका हरलेल्या नेत्याच्या घरी कसं काही येणं केलं? महत्वाचं बोलायचं मला. तात्यासाहेब, बरं झालं आत्ताच आलात. आम्ही निघालोच होतो वटपौर्णिमेला. थोडं उशिरा जा, महत्वाचं बोलायचं. खाजगी. बर जाऊ की नंतर. वड काय कुठे पळून जातोय का? खाजगीत बोलायचंय त्यांना. त्यासाठी चाललंय सर. यास यास तात्यासाहेब या, बसा बसा. बोला तात्यासाहेब. मी काही बोलायच्या आधी मला एक शब्द हवा आहे. मी जे बोलेन त्यातला एकही शब्द बाहेर जाता कामा नये. दिला शब्द, बोला. सत्या, तिथं कुठं आणलंय? अजून थोडा वेळ थांबा वाघमारे, सगळं कळेल तुम्हाला. बघताय ना मम्मी, सत्य भाऊजी कसं त्यांच्या लाडक्या बायकोला फेवर करता येते. त्यांच्याकडे बघणं बी झालं बघा, कलियुगी नुसता. सत्यजितराव, तुम्ही आम्हाला अशा या माळ रानावर कशासाठी आणले हो? आणि आज तर वटपौर्णिमेचा दिवस आहे. महिलांचा केवढा मोठा सण आहे आज. आणि बाकी इतर काही कार्यक्रम काय तुम्ही आयोजित केलेले दिसत नाहीत. हे बघा, प्रत्येक सणाला कार्यक्रम करून चमकोगिरी केली म्हणजे झालं असं नाही होत. हिंदू संस्कृतीनुसार वटपौर्णिमा एकदम पवित्र सण आहे. अहो, सत्यवानाला यमराजाकडे गेलेलं परत आणलेल्या सावित्रीचा धर्म आहे आपला.
प्रत्येक स्त्री तिच्या नवऱ्याच्या रक्षणासाठी आपल्या जीवाची बाजी लावते आणि म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीच्या हक्काचं एक वडाचं झाड असलं पाहिजे. आणि तुम्ही मला विचारलं ना की मी कुठला कार्यक्रम का नाही ठेवला, तर कार्यक्रम मी करणार आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने. आज इथं जमलेल्या प्रत्येक भगिनीच्या हस्ते एक वडाचं झाड लावलं जाईल. म्हणजे काय होईल, सण बी साजरा होईल आणि निसर्गाचं रक्षण बी होईल. कार्यक्रम फिक्स करून टाक. पप्पा या ताई. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. चांदन रूप तुझं पुरतण्यार, नजरची जादूगिरी जुलमी धार. मखमली सपनानं मन भुलला, काळजाच्या वाटेवर रान फुलला. धड धड उरात ह्या कशान ते ठावना, नवखा स्पर्श जणू नवखी ही भावना. पैंजनाचं गाणं तुझ्या सुरामंदी माळतो, बहरून जातो पुन्हा ताल माझा वेधळा. सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग, बावरल बावरल खुळ मना बावरल. देवा 7 जन्म मला सत्ताच नवरा म्हणून मिळू दे. प्रत्येक जन्मात तू आम्हाला एकत्र ठेव. माझ्या सत्याला दीर्घायुष्य लाभू दे. माझ्या वाट्याचं आयुष्य बी त्यालाच लाभू दे.